नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांचे किंवा इतर कोणाचेही मतदान कार्ड मोबाईलने कसे डाउनलोड करायचे याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जाऊन ECI नेट हे ॲप सर्च करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. ही भारत सरकारच्या इलेक्शन कमिशनची नवीन ऑफिशियल वेबसाईट आहे. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला भरपूर वेगवेगळे ऑप्शन दिसतील. यामध्ये थोडं खाली पहा, एक ऑप्शन आहे डाउनलोड वोटर कार्ड कंसात EPIC हे ऑप्शन दिसेल. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक करून आलेला OTP येथे भरून घ्यायचा आहे. या अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर तुमचे अकाउंट तयार करावे लागेल. न्यू यूजरवरती क्लिक करून तुमचा मतदार नंबर टाकून तुम्ही तुमचे अकाउंट बनवू शकता. माझे यावरती पहिलेच अकाउंट आहे, त्यामुळे मी माझा मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक करतो. OTP आलेला आहे. OTP टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर येथे आपल्याला इंटर युअर EPIC नंबर म्हणजे तुमचा मतदान कार्ड नंबर टाकून खालच्या बाजूला आपले स्टेट महाराष्ट्र निवडायचं आहे. महाराष्ट्र स्टेट निवडल्यानंतर खाली फेच डिटेलवरती क्लिक करायचं आहे. फेच डिटेलवरती क्लिक केल्यानंतर तुमचे मतदान कार्ड येथे दाखविले जाईल. तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुमचं मतदान कार्ड डाउनलोड होईल. खालच्या बाजूला प्रोसीड बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल. तो OTP टाकून व्हेरीफाय आणि डाउनलोड यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याबरोबर तुम्ही तुमचं डिजिटल EPIC मतदान कार्ड स्क्रीनवर पाहू शकता. मतदान कार्ड डाउनलोड झालेले दिसेल. तर अशा पद्धतीने जे मतदार आहेत जुने किंवा नवीन त्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. धन्यवाद.